गर्भवती पिंकी डोंगरकर आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळे यांनी रुग्णालयाला भेट देऊन उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली। तसेच कासा रुग्णालयातील तांत्रिक व व्यवस्थापक समस्यांवर चर्चा केली। जयेंद्र दुबळे यांनी महिलेचा मृत्यू होण्यामागील कारणे जाणून घेतली आणि उपचार प्रक्रियेपासून ते रुग्णालयातून रेफर करण्यापर्यंतची माहिती घेतली। त्यांनी रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागण्याचा सल्ला दिला। यासोबतच रुग्णालयात रिक्त असलेल्या पदांसाठी त्वरित भरती प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले। 2020 पासून कासा हॉस्पिटलमध्ये जी पदे रिक्त आहेत ती अजूनही पदे भरलेली नाहीत। प्रत्येक जण फक्त आश्वासन देत असतात आणि ती आश्वासनं केराच्या टोपलीत घालत असतात। 2020 पासून कासा हॉस्पिटलमध्ये जी पदे रिक्त आहेत ती अजूनही पदे भरलेली नाहीत। प्रत्येक जण फक्त आश्वासनं देत असतात आणि ती आश्वासनं केराच्या टोपलीत घालत असतात। 2024 सुद्धा आता संपणार आहे आणि 2025 ला सुरुवात होईल, तरीही अजून ही पदं रिक्तच आहेत। शासनाला कधी जाग येईल आणि शासन ही पदे कधी भरणार की अशा दुर्घटना घडण्याची अजूनही शासन वाट बघत आहे, हेच एकंदरीत दिसत आहे।